न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत राजकीय बातम्यांनी। बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी। सह्याद्रीवर झालेल्या भेटीत शिंदेंची शहांकडे मागणी, सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात स्वबळावर लढवण्याबाबत चाचपणी करा, अमित शहांनी दिले पालिका निवडणुकीबाबत संकेत, सूत्रांची माहिती। शहांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा। प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असा पाठपुरावा करा की दादा तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजेत। अजित पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना शहांचा कानमंत्र। मुंबईत पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, शेलारांचा उल्लेख, बाताशीष शेलार करत बॅनरमधून टीका। मंत्री बावनकुळेंचा तहसीलदारांना दम, जनता दरबारात तहसीलदारांविरोधात तक्रारी आल्यानं बावनकुळे आक्रमक। जनता दरबारात तहसीलदारांविरोधात 10 पैकी 8 तक्रारी। विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून पुतणे आणि पुतणीला पिस्तूल रोखून धमकावल्याचा प्रकार। शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप सोपान यादव आणि त्यांचा मुलगा विनय यादव यांच्यावर धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मविया काळातील बीएमसीच्या पावसाळी प्रकल्पांसंदर्भात श्वेतपत्रिका आणा, आशिष शेलार यांची नगरविकास विभागाकडे मागणी। पूर प्रतिबंधक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याचा शेलार यांचा दावा। हगवणेला पळून जाण्यात मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचा कारनामा समोर। हगवणे पितापुत्र संकेत चोंधे याच्या थार गाडीतून फरार झाले होते, तर संकेत चोंधेचा भाऊ सुयश चोंधे विरोधात त्याच्या पत्नीची खडक पोलीस ठाण्यात तक्रार। छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात गंभीर आरोप करणाऱ्या पीडितेची माघार। विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचं पीडितेचं म्हणणं। सिद्धांत शिरसाट यांना पाठवलेली नोटीस मागे घेणार, पीडितेची माहिती।